मध्यवर्ती कारागृह अधिकाऱ्यांनी चक्क आरोपी सोबत दारू पार्टी केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। 3 अधिकाऱ्यांनी एका जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपी सोबत दारू पार्टी केली आहे। निवासस्थान परिसरामध्ये असलेल्या या पार्टीमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली। या गंभीर प्रकारामुळे आता अधिकारी आरोपींच्या संबंधात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे जोडले गेलेले आहेत। अभिजित, अत्यंत धक्कादायक प्रकार समोर येतोय, काय अधिकची माहिती, काय कारवाई होणार? जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपी सोबत कारागृहातील अधिकारी पार्टी करत असल्याचा या व्हिडिओमध्ये दिसतंय आणि त्यामुळे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे आणि कारागृहातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी आणि कारागृहाचे अधिकारी यांच्या संबंधाबाबत आता चर्चांना सुरुवात झालेली आहे आणि कारागृह प्रशासन या सगळ्या पार्टीमुळे आता अडचणीत सापडलेलं आपल्याला बघायला मिळते। आता या सगळ्या अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण अशा पद्धतीने जर कारागृहातले अधिकारी जर कैद्यांसोबत पार्टी करत असतील तर कारागृहाच्याच एकूणच सगळ्या प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह देखील निर्माण होत आहे। जी, धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतो यावेळेस कारागृह प्रशासनातले अधिकारीच जामिनावर सुटलेल्या त्या संशयित आरोपी सोबत पार्टी करतानाचं दृश्य तुम्ही पाहताय आणि त्यामुळे एकूणच व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कारागृह अधिकाऱ्यांनी आरोपी सोबत दारू पार्टी केल्याचं हे दृश्य तुम्ही पाहताय। जामिनावर सुटला होता हा आरोपी आणि जामिनावर सुटल्यानंतर कारागृह अधिकारी त्याच्यासोबत दारू पार्टी करत असल्याचं हे दृश्य। त्यामुळे या आरोपीमध्ये आणि या कारागृह अधिकाऱ्यांमध्ये काही साटलोट आहे का असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। दरम्यान हे फक्त नाशिकमध्येच घडतंय का, इतर ठिकाणी सुद्धा अशा घटना का घडत नसतील असाही संशय बळावतोय। आरोपींना अशा पद्धतीनं जर त्यांचा राजशाही थाट केला जात असेल आणि अधिकारी स्वतः त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं मेजवानी आणि दारू पार्टी करत असतील तर सर्वसामान्यांनी न्यायासाठी कुणाकडे बघावं असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे।